ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दरवर्षी या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातनं आपण शिवभक्त या ठिकाणी सहभागी होत असतात। आता आपण तामिनी घाटामध्ये आणि हा खालचा नजारा पहा कोकणातला। अख्खी मोठी चादर आहे तिकडे। हे मानगावची MIDC आहे ना, त्याच्या अलीकडं हे आपण नाश्ता करायला थांबलो इथं। मित्रांनो, जय शिवराय। मी आशिष मराठे, सह्याद्री रानोटा क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आत्ता आपण आलो आहे रायगड किल्ल्याचं दर्शन घ्यायला आणि आता वाघबिळाच्या इथे आपण आणि सोबत आहे आपली व्हॉलीबॉलची गँग। हा पाठीमागं रायगड आहे, ओके टकमक टोप। आणि आता वाघबिळाच्या इथे आपण आणि ही आपली व्हॉलीबॉलची गँग। हा ज्योतिराम, जय शिवराय, समीर, महेश, पलीकडं विशाल, दत्ता भाऊला तुम्ही ओळखताच, मोठ्या राहुल, यश, प्रणव, अभिराज, पलीकडे आपले भरम, अमेरिका रिटर्न, तुझं अभिराज। तर चला आता या सगळ्यांसोबत आपण हा रायगड किल्ल्याचं दर्शन घेऊ। ओके, जिजाऊवाडा आहे इथं, तर हा जाताना बघू आता आपण। बघा इथून सुरुवात आहे आणि पायऱ्या इथनं चालू होतात आणि पाठीमागे जे दिसते ना, तर हा बुरुज आहे आणि खरा रोड जो येतो ह्या साईडनी आहे, जो प्रथम दरवाजा महादरवाजा। तर हा सध्या बनवलेला रोड आहे, आपण इथं राहणार आहे आता। आत्ता जस्ट किल्ला चढायला सुरुवात केली आपण। हे कार्यकर्ते आपले प्रणव, हे जरा जोशाचे दोघं जण सध्या खूप जोशात आहेत। महेश, अमेरिका रिटर्न, चला। हा आता आपण पाहतोय तो महादरवाजा आहे, मुख्य दरवाजा। त्याच्यापाशी आलो आपण, गोमुखी आकाराचा दरवाजा आहे। अतिशय वेगळी अशी रचना आहे ह्या दरवाजाची। राज्याभिषेक दिनानिमित्त आपण आलो आज इथं दर्शन घ्यायला। 6 जून 1664 मध्ये याच गडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। जमील का रे बाई, भाई लवकर सोपली घे।
हत्ती तलावापाशी आलो आपण. कार्यकर्ते चाललेत आपल्या पुढं हळूहळू. हा जो समोर एवढा मोठा दिसतोय हा हत्ती तलाव आहे. हे शिरकाई मातेचं मंदिर आहे. मूर्ती बघा किती सुंदर दिसते समोर. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरनी हे मंदिर बांधले आहे. हे शिरकाईचे मूळ मंदिर नाही, मात्र मूर्ती प्राचीन आहे. हे होळीच्या माळावरती आलो आहे आपण आणि इथं सुंदर अशी शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे समोर. हा पूर्ण परिसर हा होळीचा माळ आहे आणि हे समोर जे दिसते समोर पूर्णपणे मोठीच्या मोठी बाजारपेठ आहे. जाणार आहे आपण तिकडं. आज 9 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीप्रमाणे आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. इथं थोडेसे आपण खेळ पाहूयात आता. शिवकालीन खेळ लहान मुलं करतात ते. आत्ता आपण जिथे उभे आहोत ती राजसभा आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथे झाला होता. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दरवर्षी या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातनं आपण शिवभक्त या ठिकाणी सहभागी होत असतात. आजचा पालखीचा प्रस्थान या ठिकाणी झालेला आहे. आता पालखी या ठिकाणी होळीच्या माळावरती आहे. आलेल्या सर्व शिवभक्तांना विनंती आहे की आपण सर्वांनी राजसदरेवरती या ठिकाणी समोर हजर राहायचे. धर्मवीर छत्रपती संभाजी हे राजभवन आहे. आत्ताच आपण पाठीमागं राजसभा पाहिली. हे बघा ही जी भिंत ही राजसभा आहे पलीकडे आणि आत्ता आपण राजभवनावरती उभे आहे. ज्योतिराम बघा कसं ज्ञान देतोय सगळ्यांना.
राजभवनाच्या बरोबर डाव्या साईड उजव्या साईडला आहे ना हा खलबतखाना आहे, जिथं आपण आत्ता आतमध्ये आलो आहे. इथे महाराजांच्या अतिशय गुप्त अशा मीटिंग व्हायच्या. इथे रूम आहे. हे बघा ही बाजारपेठ आहे आता आपण जिथं उभे आहे ती. आणि ह्याची रचनाच अशी केली आहे की आपण घोड्यावरती जरी असलो तरी आपण खरेदी करू शकतो, अशी याची बांधणी केली आहे. आणि आता पुढे जाऊन आता आपण ह्या समोर नगरखाना आहे बघा, आणि बरोबर पुढे जाऊन आता आपण जगदीश्वराचं आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आपल्याला काय आज होणार नाही, परंतु माझा एक जुना व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, त्याच्यामध्ये सर्व आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर पहा. आज दर्शन होणं अवघड आहे आपलं, कारण गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की दर्शन घेणं खूप अवघड आहे. पण आपण तिथं जाऊन पाहूयात, प्रयत्न करूयात दर्शन घ्यायचा. आज आम्हा सर्वांचं नशीब एवढं चांगलं आहे की आज आम्हाला शिवाजी महाराजांच्या पालखीचं दर्शन होतं आहे, तर तुम्ही पण दर्शन घ्या. दर्शन घे. हे समोर जे दिसतंय ते टकमक टोक आहे, आणि हा 2600 फूट खोल असा कडा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुन्हेगारांचा कडेलोट इथून केला जायचा. पाऊस झाला पाऊस. मेन दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, जिथं आता आपण चाललोय खाली उतरतोय आता आपण खाली. हे बघा हा मुख्य दरवाजा होता. तर चला चाललोय आता पण रिटर्न. हे समोर बघा जोडी कशी चालली आहे आपली, हातात हात धरून. सोन्याचा गाणा. हे जिजाऊ मातेच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आपण परतीच्या वाटेला निघतोय. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जय शिवराय.